पाहायला मिळतो। आज जे आहे कासरवडोली पुलाचा लोकार्पण सोहळा पर्यटन मंत्री पार पडताना पाहायला जात होता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणात घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याचा विचार केला होता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कासरवडोलीचा पूल असेल किंवा लोढा मेंढोरचा ब्रिज असेल तो त्यांनी जो आहे प्रस्तावित करून घेतला आणि त्या ब्रिजचं काम पूर्ण करून घेतलं। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अरे काय केलं रे यार प्रेम खाली खाली घे खाली खाली घे हात तिकडे घे हात तिकडे घे 2 तास झाले चष्मा पडेल मला चष्मा पडेल। आपण पाहिलं तर परिवहन मंत्री समोर 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 झालं त्याला माहित नाही पुढे ट्रॅफिक आहे परत। हा थांब 2 मिनिटं। हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे। कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि ज्या वेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी 5 वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वरनं मेट्रो जात असताना खालनं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे। कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस MMRDA प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते। आज त्याचा फायदा होतोय। फ्लायओव्हर ही कासरवडोलीच्या एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे। पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू। त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे। आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ 90% ही ह्या घोडबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे। मेट्रोही लवकरात लवकर साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही MMRDAच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। परंतु हा ब्रिज मात्र
घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल. दयनीय दिशा झालेली आहे रस्त्याची सर्विस MMRDAच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. कारण पूर्वी हा PWDचा रस्ता होता, परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे. दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणानं त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा. कारण योग्य वाटत नाही, दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो, असं होता कामा नये. हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोडबंदरचा रस्ता आहे तो काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येतं ते येणार नाही. तर मेट्रोच्या खाली हा ब्रिज बनत आहे, त्यामुळे डावीकडचा बनला आहे, उजवीकडचा बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो आणि हे ब्रिज असे येणाऱ्या वेळेस किती लक्षवेधी असणार आहे? बरोबर आहे. शेवटी हा घोडबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात, त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसेच वसई विरार असू द्या, दहिसर असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या, ह्या शहरांना जोडणारा हा घोडबंदर रस्ता आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात, परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच. परंतु त्याचबरोबर आम्ही गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतोय आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरिवली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत. परिवहन मंत्री आहेत आपण, पालवा ब्रिज संदर्भात देखील राजकारण होताना पाहायला मिळते. मनसे असेल, ठाकरे असेल, बघा आता राजकारण तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच चालू झालं. आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता, त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता, त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो. त्या ठिकाणी उभाटा आणि मनसेचे काही लोक होते, त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. त्यामुळे कसं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार, परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतोय. त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही. मनसे असू द्या, उभाटा असू द्या, त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे. त्यांना मी शुभेच्छा. ठाकरे गटाचे माजी खासदार राजे विचारे यांनी तुमची राजीनाम्याची मागणी केलेली आहे, तुमच्यावरती बॉटल देखील भिरकवलेले आहेत, मात्र कुठे चपलेने अक्कलपट्टी करा असं देखील त्यांनी आता वक्तव्य ठीक आहे. राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे. कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही. त्यांची जी भूमिका आहे ती उभाटा पक्षाला योग्य आहे, त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी. आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू. कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं या मोर्चेकऱ्यांनी, काय वाटतं एकंदरीत? नाही, मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे. प्रताप सरनाईकांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सरनाईक काय कोणाला भीक घालणार नाही. गेली 20 वर्ष या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. जर पत्र दिलेलं आहे राजेचे, तुम्हाला काय होतं असं काय झाला असतं? बघा अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही. मी ह्या जबाबदार मंत्री आहे या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्याचं, माझे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका ती सर्वसामान्य जनतेला पटावी, त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेने आणि मराठी जनांनी दिलेली. तुमच्या पत्रानंतर त्यांना पत्र काढावं लागतंय, त्यामुळे पूर्ण सारांश ते पत्र खेळतात. त्यांना आयुष्यात आता पत्रच खेळायचं, कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून येऊ शकतात. वाटतं मराठी हृदय म्हणून तुम्ही पत्रात उल्लेख केलाय. नाही, शेवटी कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 3 वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या 3 वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं, म्हणजे तो शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लाडकी बहीण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, हृदयामध्ये सामावून एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे. 80 जागा आम्ही मागितल्या होत्या आणि त्या 80 जागा आम्ही लढून 60 जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं आहे, त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. राज ठाकरे असतील या मेळाव्यासंदर्भात बोलू नये असे निर्देश जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले, काय वाटतं
पुन्हा आता नाही, राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मराठी संदर्भात राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे. 19 वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाटाच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्यालाच कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, मित्र नसतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही, पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन. राऊतांचं नेहमीच असतं बोलणं की दाढी आज देखील त्यांनी विषय मांडलेला आहे, त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या 3 वर्षापूर्वी, आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत. आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर असो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही, पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन. राऊतांचं नेहमीच असतं बोलणं की दाढी आज देखील त्यांनी विषय मांडलेला आहे, त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या 3 वर्षापूर्वी, आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत. आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे नाव आता ठाणे महापौर बाजूला असताना मुख्यमंत्री असताना आता कुठंतरी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न आता ठाकरे. बघा, राजकारणामध्ये या गोष्टी होतच राहतात. एकनाथ शिंदे साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा पवार असू द्या, हे राज्याचे मुख्य नेते आहेत. त्याला डिवचणं म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला डिवचण्यासारखं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच. आता मीरा भाईंदरला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मराठी मोर्चा होता. त्या कार्यक्रमामध्ये मलाही डिवचण्याचा प्रयत्न केला, म्हणून कधी हात बोलवून बघत राहायचं का? असं होत नाही. राजकारणामध्ये राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य असतं आणि ते आम्ही मांडतो. आता शांततेत मोर्चा काढणार होते, मात्र एकीकडे व्यापाऱ्यांना मोर्चा नाही, काढून बघा, तरी तुम्ही या संदर्भात बघा, व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीनं मोर्चा काढू दिला तशाच पद्धतीनं मराठी लोकांना सुद्धा मोर्चा काढू देणं गरजेचं होतं. कारण मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये मग मनसे उभाटाची लोक घुसली ती गोष्ट नंतरची आहे, परंतु व्यापारानं एक नाही आणि मराठी लोकांना एक नाही असं पोलिसांची जी भूमिका ती दुटप्पी आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केलेली आहे. DCP प्रकाश जाधव यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शहरामध्ये हे वातावरण गढूळ झालेलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याच्या सूचना मला केलेल्या आहेत. तर ठाण्यामध्ये आज बहुभाषिक एकत्र येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ज्या समर्थन दिलेलं आहे गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मद्रासी नागरिकांनी एक वृंदावन परिसरात बॅनर लावून जे आहे बघा, आम्हाला पाठिंबा देतात. सर्वसामान्य मतदार आम्हाला पाठिंबा देतात. आम्ही दोघंही बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येतो. गेल्या निवडणुकीला मी 83,000 मताधिक्याने निवडून आलो होतो. ह्या निवडणुकीला मी जवळजवळ 1,08,000 मतांनी निवडून आलो. त्यामुळे बहुभाषिक असलेल्या या मतदारसंघात निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक यांना मतांच्या माध्यमातून लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचं काम करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आगामी महापालिका निवडणुका काळात मराठी मुद्दा की विकासाचा मुद्दा कसा? नाही, विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही करणार. परंतु मी मराठी असल्याचं मला अभिमान आहे. मी जन्मतः मराठी आहे. मी शेवटपर्यंत चितेवर जाईपर्यंत मराठी असणार आहे. त्यामुळे मराठी हा माझा आत्मा आहे. मराठी हा आमचा सन्मान आहे आणि मराठीसाठी आम्ही लढतच राहणार. परंतु शेवटी राजकीय भूमिका आम्ही घोषित करत असताना आम्हाला आमच्या पक्षाचे मुद्दे, आमच्या पक्षाचं धोरण आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत न्यावं लागणार आणि विकास हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो विकासाचं स्वप्न घेऊनच आम्ही लोकांना मतं मागायला जाणार. मला काय कल्पना नाही. खरोबर आता यावेळेस बघितलं की बऱ्याच दिवसापासून अशी ट्रॅफिक होती घोडबंदर रोडला की लोकांना येण्यासाठी एवढा त्रास व्हायचा की लोक घोडबंदर रोडला यायला सांगितलं की सांगायचे नाही आम्ही घोडबंदर रोडला येत नाही, कारण एवढी ट्रॅफिक 2-2, 3-3 तास ट्रॅफिकला लागायची. खरोखर प्रताप सरनाईक साहेबांनी आपल्या या घोडबंदर रोडला हा कासरवडोली सिग्नलवरती जो ब्रिज दिला आहे त्याच्यामुळे कासरवडोली गाव असतील, बाकी पुढचे आणि गाव असतील, येणारे जाणारे लोक असतील, त्यांच्यासाठी खूप हा चांगला प्रवासाचा आता हा मोकळा मार्ग झालेला आहे. आपण घोडबंदर वाचतो. हे बघा, आता जे उड्डाणपूल झालेत, परंतु आता हे झाले तरी सुद्धा अजून ओला येथे बाकी, आपल्या ओळ्याला बाकी आहेत. आनंदनगर सिग्नलवर तिकडे खूप वाहतूक कोंडी होते. तर आणि कासरवडीला पण झालेलं आहे, पण एका साईडनं बाकी आहे. पण हे पण लवकरात लवकर झाले तर घोडबंदर रोड वासियांना सगळ्यांना फायदा होईल याचा.